12 घ्या थोडा गपचूप आता उगाच लावून तेरा बरं. टाका जाऊ द्या. एक रुपया हजार तुम्ही तोडता रुपये. नाही आता 1000 रुपये त्या बघायला हात म्हणाल तर 1000 रुपये मी साठी माझ्या आता. परिस्थितीला जाऊ दे, काम 2000 करू. साहेब. हा, 13 टाका लागले. काय अर्धा तर कधी कधी एक बाहेर फिरले जाईल. आणि ह्याच्यात म्हणजे नेमकं काय फळ लागतंय? फळ आहे काय फुल आहे? बोटू काढून काढा बरं. एक बघू. मेलेत का? अरे जिवंत आहे की. अरे तोंड वासायले रे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे जवळपास 8 वाजलेत. सगळे लेबर टोळीवरच आहे. तर त्याचं कारण म्हणजे आज आमचं काम बंद आहे. आता का आहे आणि कशासाठी आहे तुम्हाला सांगतो मी पुढं. तोपर्यंत बघू शकता आता आमच्या इथं म्हणजे चहा ठेवला आहे. परत चहा ठेवून पोहे बिहे करायची तयारी चालू आहे. लेबरच्या आंघोळ्या बिंगोळ्या झाल्यात. कोणी झोपेतून आता उठायला लागले. तर काम बंद असलं की आमचं असंच असतंय दररोजचं नियोजन म्हणजे सकाळचं. तर काय बायाचा स्वयंपाक आंघोळ्या बिंगोळ्या सगळ्यांच्या म्हणजे चालू आहेत. आणि हे आमचे चिरंजीव इथं सकाळी सकाळी बॅट घेऊन बसलेत. काय झाले की त्यांना नाराज दिसायलेत इमोशनमध्ये. काय झालं? काय झालं? तर ते तिकडं पलीकडं मुकदमाची म्हणजे फ्लॅट आहे 1 BHK. बसलेत आंघोळ बिंघोळ फ्रेश होऊन. या टोळीत सगळ्यात जास्त म्हणजे मोठे फलाट आपलीच असतील. हे एक 2 BHK आणि इथं एक 1 BHK. तर मंडळी आत्ता साहेब आलेत स्लिप बॉय टोळीवर. कारखाना खूप जाम झाला आहे त्याच्यामुळं तोड बंद केली आहे असं म्हणायला लागलेत. तर आता तेच कारखान्यावर फोन लावून विचारायला चालू आहे कशामुळं बंद आहे काय नाही ते. तर झालं आहे असं की कारखान्याचं काहीतरी काम निघालं आहे म्हणजे काहीतरी मशिनरी बिघडली वाटते त्याच्यामुळं 2 दिवस तोड बंद केलेली आहे. तर बघू आता पुढं काय होतंय काय नाही ते. चला आता फळाची पूजा करायची आहे मित्रांनो. हाय तेच फळ झाला नाही तर दुसरी पूजा करायची आहे. साहेब आले टोळीवर म्हणले फक्त पूजा करून घ्या बाकीचं तोडायचं बघू आपली आपण. तर आमचं लेबर आता निघालंय कारण आज तोड तर बंद आहे नुसती पूजा करून यायची आहे. चला तुम्हाला ऊस बीस दाखवतो कसा आहे काय नाही ते. ऊस नंबर काय? हा हे चांगलं आहे ऊस. कसे दिसायलेत दांड्या. मंत्र बिंत्र म्हणा जरा चांगली. पुजारी किती म्हणले मला? कारण 12 आहे कारण 14 देऊन टाका म्हणले. नाही काय नाही 12 घ्या थोडा गपचूप आता उगाच लावून 13 टाका जाऊ द्या. एक रुपया तुम्ही तोडता नाही आता 1000 रुपये त्या बघायला हात म्हणाल तर 1000 रुपये साठी आता. जाऊ दे, काम करू साहेब. 13 टाका लागले. काय अर्धा चिकन पिकन काय देत नाही केलं. आपल्याकडे ट्रॅक्टर फिक्टर नहीं मिलता घर सरकार काढना पड़ता है, बहुत अवगड़ है बहुत.
आपलं वाहन देते ओढायला कोण माणसं नाही कुठं त्याला नाही. आधी रस्ते को खाय की नाही आपलं ए, को शेलर. डब्बा लोड करणार नाही त्याने काय म्हणलं तर इकडे एक वायर भरा वरनं फुल करून द्यायचं. कुठून याला म्हणालो त्याला ते वाट करते तिनं ही अशी बळजवारी मी तुली जेवारीमध्ये म्हणल्या उद्या त्याची उलाले त्याची खराब होने मला क्या जेवारी खराब होने उसके बाद में करायला लेकिन वहां से ट्रैक्टर निकलता ना वो बोल रहा बापे ही अशी कशाचं झाड आहे मुतखड्याचं त्याला क्या ओ काय झाड सुंदर आहे रे तर मित्रांनो झाड कशाचं आहे कमेंट करून सांगा बरं. हे नवीनच बघितलंय मी आज पहिल्यांदा. आणि ह्याच्यात म्हणजे नेमकं काय फळ लागतंय? फळ आहे काय फुल आहे? एक बोतू काढून काढा बरं. एक बघू काय आहे काय ह्याच्यात लय मध्ये हे आहे जे बर काय फुलच आहे पण किती सुंदर निघणार आहे ही कळी निघाली आहे. कळीच मग कळी किती आता हे कलर पुन्हा चेंज होणार आहे हा बाहेर आल्यास नंतर असं फुल होत हा तसलं फुल होते. पण काय कामाला येते काही कळच नाही ना. मुतखड्याचं झाड आहे मुतखड्याचं काय करायचं त्याला काय म्हणजे मुतखड्याचं खायचं लागतं त्याचा ह्याचा पाला कुठे आहे याला? काय खाली आहे कुठे हा हो का याचे पान रट्याचे पान आहेत की ॲलोवेरा म्हणे का पान आहे त्याचे. हारा पण पाहिजे नी इथं झाडच आहे की हो का? खाली आपल्या हे काय इथं हो का? रोप आहे खाली बघा हिरवेगार झाड आहेत. आतापासून नेऊन मग वाळून जाईल ना. जाते वेळेस घेऊन जायचे ह्याचे वय उडकुस तर आता इथं बारे बारे पण फिरा म्हणत बसू नका एक तर ऐका जावा कुठं तर आय उगो लावला सकाळी सकाळी उठून पैसे लागतात का अजून 1000 रुपये देऊ का मारा फळ देऊ का अजून 1000 रुपये देऊ लावा घ्या लागत असेल तर किती दिवस आहे खर्च बस का अजून देऊया 1000 तर मंडळी झाली फडाची पूजा फोडलं नारळ. आता फडावर किती पैसे घेतले कसं ठरविलं काय नाही हे तर तुम्ही बघितलंच असन. मी काही सांगायची परत गरज नाही. तर चला आता अजून टोळीवर मासेवाला आलंय. आता मासे घ्यायचेत कारण लेबरनंच बोलवलंय. साईडला तळ आहे ते तळ तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. टोळीवरल्या लोकांची आईस म्हणलं खरंच आहे. मासे पोहे चहा शिरा बिरा एवढं निवांत काम रोजानं सुद्धा चलत नसेल की. तर चला बघू कोणते कोणते मासे आहेत ते. आहे का ते अजून मेलेत का? आई भाषा आहे अरे जिवंत आहे. अरे तोंड वाचायले रे. ₹30, ₹40, ₹50, ₹60 120 बरोबर आहे का? 130 अर्धा केजी आज काय वडील लाव का भाऊ अर्धा केजी 70 ₹30 चिल्लर आहे का तुमच्या 100चे? हे कोणतं आहे? तेच आहे सुपर अन कातला का? हो 70 ओहो लाड्या काय घेतलं हा खातोस का तू? आंघोळ केली सण तेल बी लावलं नाही. गन पावडर केलं नाही का? तर मंडळी आता निघालो आम्ही तोडायला. तुम्हाला म्हणलं होतं मी आमचं नियोजन म्हणजे काही खरं नसतंय कारण कारखाना जाम नाही म्हण 20-25 गाडी त्याच्यामुळे आमचं ट्रॅक्टर संध्याकाळी होईन खाली.
तर मंडळी आमचा फड 3-4 किलोमीटर लांब आहे. आता आम्ही गाडीवर जात आहोत. बायाली पिकअप येते न्यायला. बाया त्या दुपारी 1-2 वाजता. आता आला आम्ही 2 जण पुढे. आमच्या पाती जवळजवळ असतात. मुकदम आम्हाला सोडून गेलंय बाकीच्या लेबरला आणायला. 1-2 पायाने यायलेत. ते म्हणलं जाऊन घेऊन येतो वापस. मग आता आम्ही चाललो फडाजवळ. फड आहे इथं. हे इथं आमरई आहे. आमरई म्हणजे 10-1 झाड आहेत आंब्याचे. आणि ह्या रानात टोटल कांदा केला होता. कांद्याचा पाचोळा दिसत असेल तुम्हाला. भयानक ढिग आहेत कांद्याचे. आणि आमच्या बायाने इथूनच कांदे जवळपास 10-20 किलो घेऊन गेल्यात फ्रीमध्ये. तर कांदे तर काही घ्यायची गरज नाही आता पाटापडेपर्यंत. तर मंडळी ही म्हैस काल मारायला आली ती बायाली. आज बघायली माझ्याकडं. फडामध्ये एंट्री केली आहे जस्ट. आयचन बघू शकता तुम्ही किती आहे. शेतकऱ्यानं काही निगा केलेली दिसत नाही मला फडाची. नुसते बोळण उंदरानं उकिरण बिकिरण आणलाय ऊसामध्ये. ह्या गवत तर सांगूच नका. भयानक गवत आहे. फक्त शेतकऱ्याला ऊस एवढा कसा निघाला, किती जास्त निघाला, किती पैसे आले एवढंच टोटल मारा येतंय. पण शेताची निगा अजिबात घेता येत नाही. हो का हे गवत बघू शकता. हो का इकडं तर ऊसामध्ये गवत. नुसते बोळ पाडले उंदरानं. भिव वाटायला लागले. आणि हे फड आहे. कसं आहे हे गवत, जसं काय पडीक रान आहे. वहीत ते लांबच राहिलं. तर हे काल तोडलंय आम्ही दुपारून जेवण बिवणं करून. बघू शकता ऊस आता. आम्ही दोघंच आलो फडात. आता 9-10 वाजायला लागलेत. आणि ऊस कसा पडलाय हे बघा. ऊस पडलेलं तुम्हाला दाखवतो. तर केलं आमच्या शेजाऱ्यांना तोडायला सुरुवात. तर चला. तर मंडळी आता आल्यात आमच्या महिला मंडळ 11 वाजता फडात. बॉडी बांधून खर्च वाटला काय पाते म्हणे बॉडी सोडून बांधून खायला अंगड़ी कुछ टमने ना टाटा तोड़े रो हो गनो पाटा 4 वाजे घंटे लात मारन बापडीन भार काढ देवलाच. हा सुटी काम असू नसू बरोबर आहे ना. सुटसुटान सोडता जो निश्चय वाटत जमत आहे का असं टाकून तोड. जमत आहे असं टाकून तोड. आपण तू 12 वाजाय केलं चालू सुरुवात. यायले माऊली झोपलाय. हे आमची फॅमिली. तहान लागली होती मला. पाणीच पिलं नाही आलं तसं. त्या म्हणल्या असत्या भाड्या पाणी देऊ मग ए ह्या पोरानं लय वैताग आणला या. नमस्कार मित्रांनो. मन बाबा काय झालंय भाड्या, काय झालं. तर मंडळी आता लेबर पाणी प्यायला बसलेत. म्हणजेच ठेपा घेतलाय लेबरनं पाणी पिण्यासाठी. भयानक ऊन लागायला लागले. उन्हाळा तर आता चालू झालायच म्हणायचं. संक्रांत तर संपली तसं दिवस हळूहळू मोठा व्हायला लागलाय. आणि उन्हाचे चटके पण लागायला सुरुवात झाली आहे.
तर जसं काय आता फेब्रुवारी लागून जास्त ऊन पडायला सुरुवात होते. तर इकडे आभाळ आल्यामुळं पण आभाळामुळं पण ऊन लागायला लागले म्हणा. तर इथून धरलं होतं अर्ध्यातून ऊस लईच पडलेला आहे. आमच्या लेबरला भुका लागल्यात, धडाडून भाकरीकडे पळायला लागलेत. काही जण बांधायलेत. तर ऊस कसा पडलाय मंडळी, लय ऊसानं बेजारी केली आहे, लय लावली आहे. कुठं बी पडलाय आणि कसा बी पडलाय बिचारा. आणि ऊस खाली चिटकून बसलाय मातीला, 2-3 कांडे, त्याच्यामुळे वाढायला लय परेशानी व्हायली आहे. तर चला, आपला आजचा ब्लॉग खूप जास्त मोठा झालाय. आपण इथंच आपल्या ब्लॉगचा एंड करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तसंच बेल आयकॉनला प्रेस पण करा आणि एक हाईप मारा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.